कसला विचार करताय? तू पुन्हा जिंकलीस शुभ्रा. तू म्हणालीस तेच झालं. मी हरलो. नाही आदिनाथ, तुम्ही हरलात तर मी कशी काय जिंकली? आपण दोघंही जिंकलो. तुम्ही खुश आहात ना? माहित नाही. काही वाटण्याच्याच पलीकडे गेलोय मी. पण एवढं नक्की की या निर्णयामुळे माझं मन खूप हलकं झालंय. शुभ्रा, आता आपण फक्त सुखी राहायचं. आपल्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स असतील ना ते संपवून टाकायचे. ती सगळे. मी त्या डॉक्टर सामंतांना मी आजच फोन करतो. आपण लगेच जाऊया त्यांच्याकडे आणि तुझी ट्रीटमेंट सुरू करूया. We should only be happy. I'm really sorry to disturb you. आदिला भेटायला बाहेर सुलेखा आली. काय? आदिनाथ अमेरिकेला जात नाहीये? नाही. नाही म्हणजे त्यांनी पोस्टपोन केलंय की? हो, पोस्टपोन केलंय मी. म्हणजे तात्पुरतं की? आय एम नॉट गोइंग एनीवेअर. मी इथेच राहतोय कायमच. वाव, दॅट्स ग्रेट. Really, it's a good news. माझी इच्छा होती की तू थांबावंस. You've taken a very good decision. थँक्स. आणि शुभ्राचं काय? म्हणजे तिचं काय म्हणणं आहे? शुभ्रामुळेच हा डिसिजन घेऊ शकलो मी. ओह, वाव, दॅट्स ग्रेट. चला, म्हणजे काय, प्रश्नच मिटला. मी पुण्याला जाते. म्हटलं जाताना तुला भेटून जाते. मी आल्यावर तू नसलास तर, म्हणून भेटायला आले. पण तू तर इथे, आय मीन, आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर यू आदी. तू पुण्याला काही सहज चाललीस का काही विशेष काम आहे? नाही म्हणजे 2-3 महिने घर बंद आहे तिथलं. जरा जाऊन बघून येते. आणि माझी काही किरकोळ कामंही आहेत, तीही आटपून येते.
शुभ्रा, तुझं पत्र आलंय. अरे हो शुभ्रा, माईंचं पत्र आलं. माहीचा दाराबाहेर पडलं होतं म्हणून नात आणून दिलं. थँक्स. तुझं घर रत्नागिरीला आहे? हो. मी पत्रावरचा ॲड्रेस वाचला तेव्हा कळलं. नाही म्हणजे आणखीन काही वाचलं नाही, सहज नजर गेली म्हणूनच ॲड्रेस फक्त. जिल्हा रत्नागिरी, पण शहरापासून थोडं लांब आहे. ओ, छान असेल ना तुझं घर. समुद्रकिनारा, नारळाची झाडं, एक्झॉटिक, रोमॅन्टिक. त्याशिवाय का आधी नव्यानं प्रेमात पडला? नाही का आधी? एकदा यायला हवं तुझ्या घरी. या ना, कधीही या. आम्ही पाहुण्यांचं नेहमीच स्वागत करतो. प्रिया, काय? तू येतेस माझ्याबरोबर बाहेर? तुझ्याबरोबर? मला वेळ नाही, आय एम बिझी. तुझ्या चंदू दादाकडे जायचंय. का? आधीनी मला सांगितलं, इनफॅक्ट तुझ्या बाबांनी पण सांगितलं. ही इज क्वाईट एन इन्फ्लुएन्शियल मॅन. ते प्रॉपर्टी डिलिंग्समध्ये आहेत, त्यांचे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत. ही कॅन हेल्प मी. मी जागा शोधतो, यु नो. वेल, आय एम नॉट इंटरेस्टेड. ओके. प्रिया, काय? तू जर येत असेल तर वी कॅन हॅव आईस्क्रीम समवेअर. आर यू शुअर? डॅम शुअर. चल. थँक्यू थँक्यू. कशाबद्दल? तू येतेस माझ्याबरोबर? मला फक्त आईस्क्रीम खाण्यात इंटरेस्ट आहे. चल लवकर. शेवटी शुभ्रा जिंकली. पूनम, ती मला म्हणाली होती आम्ही नाही जाणार अमेरिकेला, आणि तसंच घडलं. नक्की काय झालंय आपल्याला माहित नाही अजून, पण आधीचा निर्णय बदलण्यामागे शुभ्राचा हात आहे नक्की. काही वाईट घडलं तर ते सुलेखामुळे, आणि काही चांगलं घडलं तर ते शुभ्रामुळे असं ठरवून ठेवलंय का तुम्ही लोकांनी? काय बोलतेस तू पूनम? यामध्ये सुलेखाचा काय संबंध आहे आता? आधीनी त्याचं डिसिजन चेंज केलंय तुझ्यामुळे. माझ्यामुळे? तू जी ही स्वतःची अवस्था करून घेतली आहेस ना, त्याच्यामुळे. काल रात्रीबद्दल मी तुझी पुन्हा पुन्हा माफी मागितली पूनम. काही गरज नाही माझी माफी मागायची. निखिल गेल्याचं मला अजिबात दुःख झालं नाही असं पूर्ण जग जरी बोललं ना तरी मला फिकीर नाहीये त्याची. पण काल रात्री तू पूनम एक मिनिट. पूनम, मी काल जे काही बोललो ते नशेत बोललो. नशेत माणसं नेहमी खरं बोलतात नाही का? सोड ना, मला याच्याबद्दल चर्चाच करायची नाहीये. मी आता ठरवलंय, मागे वळून अजिबात बघायचं नाही. आयुष्यात फक्त पुढे बघायचं, ते सुद्धा डोळसपणे. तुला आलेल्या डिप्रेशनचं बर्डन आधीवर आलं केवळ म्हणून त्यांनी त्याचं डिसिजन चेंज केलं.
शुभ्राच्या बाबतीत इतका निगेटिव्ह विचार का करतेस? कारण मी माणूस आहे, देव नाही. आणि काही गोष्टी मी माफ करू शकत नाही आणि विसरूही शकत नाही. अरे या आधीच यायला हवं होतंस तू. तेव्हा ना तुझ्या जागेचं काम झालं पण असतं. अजून काही जागा शिल्लक आहेत तुमच्याकडे? भरपूर जागा आहेत. एक काम कर, उद्या सकाळचा थोडा वेळ रिकामा ठेव. ओके. संध्याकाळपर्यंत तुझ्या जागेचं काम झालं असेल काय? दॅट विल बी ग्रेट. एक मिनिट. हॅलो, हा एक मिनिट साहेब, तू बस, मी आलोच. हा बोला बोला. हो आली आहेत सगळी कागदपत्र आलेली आहेत. हो. प्रथमेश, प्रथमेश थांब. काय मस्तीखोर झालास तू, प्रथमेश. काय मस्ती चालली आहे? काय नाव काय तुझं? प्रथमेश, आमच्या भाईचा मुलगा. त्याला विचारतोय ना मी. काय नाव तुझं? ओके. हाय, आय एम स्वप्नील. आय एम सो सॉरी. मी तुझ्यासाठी काहीच आणू शकलो नाही. या ताईने मला काही सांगितलंच नाही तू इथे असतोस वगैरे. पण मी पुढच्या वेळी नक्की आणणार ना तुझ्यासाठी चॉकलेट. कुठल्या शाळेत जातोस तू? अरे मी आणणार आहे चॉकलेट तुझ्यासाठी पुढच्या वेळी. बोलणार नाहीस त्याशिवाय? स्वप्नील, त्याला ऐकू येत नाही, त्यामुळे तो बोलूही शकत नाही. यू मीन ओह, दॅट्स सॅड. पण आम्ही खूप बोलतो आणि खूप गप्पा मारतो, हो की नाही? प्रथमेश, कसला झालायस तू रे? काय ग, कविता वगैरे करायला लागलीस की काय? नाही मगाचपासून असं वगैरे चाललंय म्हणून विचारतोय. माईला पत्र लिहित होते. हो का? अरे वा. त्यांचंही पत्र आलं होतं ना आता? काय म्हणतायत माई? काही नाही, आठवण काढत होती तुमची. अरे वा. अगं मग फोन करायचास ना त्यांना, पत्र वगैरे काय लिहित बसलीयस? 7-8 दिवसांनी एकदा मी फोन करतेच, पण पत्र लिहिलं ना की माणूस एकदम जवळ आल्यासारखा वाटतो. पत्र वाचताना त्यांनी लिहिलेली अक्षरं दिसतात आणि ते पत्र जपून ठेवता येतं. पुन्हा त्या माणसाची कधी आठवण झाली की पुन्हा काढून वाचता येतं. फोटोंसारखी असतात पत्र. डोळ्यासमोर आली की पुन्हा पुन्हा त्या निघून गेलेल्या वेळेत जाऊन सोडतात ना? इज इट सो? आम्हाला नाही बाबा माहिती, आम्ही नाही कधी लिहिली कोणाला पत्र. अपार्ट फ्रॉम ऍप्लिकेशन लेटर्स ऑफकोर्स. मी लहान असताना ना खूप शाळा बदलल्या. फार नाही, पण प्रत्येक शाळेत एक तरी मैत्रीण नक्कीच व्हायची. मग मी त्यांना नियमितपणे पत्र लिहायची. मग कधीतरी
त्यांचीच पत्र याची बंद व्हायची. मग मीही थांबायचे. काय म्हणतायत माई? जावई बापूंची ख्याली खुशाली विचारली. मी त्यांना त्रास तर देत नाही ना, अशी चौकशी केली आहे. वेल, सोचना पडेगा. म्हणजे मी तुम्हाला त्रास देते? वेल, पुढच्या काही दिवसांमध्ये जशा तुम्ही वागाल त्यावरून ते ठरेल. तोपर्यंत हे कोर्ट हा निकाल राखून ठेवत आहे. आणि काय म्हणाले बाई? मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला, त्याचा प्रॉव्हिडंट फंड जमा झालाय, त्याचे पैसे मिळाले. मी माईला म्हटलं की ते पैसे तूच ठेव, चालेल ना? शुभ्रा, अगं ते तुझे पैसे आहेत ना, त्याचं काय करायचं ते तूच ठरव. मलाही माझ्या या कामांमध्ये लक्ष घालायला हवं. मी राजीनामा पाठवलाय, पण तो ऑफिशियली एक्सेप्ट झालाय नाही झालाय, त्यानंतर तिथले ड्यूज मिळवा. माझं अख्खं जग आहे का तिकडे? त्यासाठी मला एकदा तरी अमेरिकेला जावं लागेल. ते नंतर बघू, त्याची काही एवढी घाई नाही. मला टेन्शन इथलं आहे. इथलं कसलं टेन्शन? मॅडम, तुमचा हा नवरा सध्या सुशिक्षित बेरोजगार मध्ये मोडतो. इथे राहायचं ठरवलंय, पण नोकरी नको शोधायला. हा, आता स्वप्नील मला म्हणालाय की त्याच्या फर्म मध्ये मला पार्टनर करून घेईल. काही अजून खूप वेळ आहे का? आता मला स्वतःलाच या गोष्टींसाठी ट्यून करून घ्यावं लागणार आहे. आतापर्यंत कसं सगळ्याच गोष्टींना मी टेम्पररी करून चाललो होतो, पण आता त्याच सगळ्या गोष्टी परमनंट होणार आहेत, अगदी सिम कार्ड पासून सगळ्या. आणखी एक गोष्ट. काय? मॅडम, आपणही वेल क्वालिफाईड आहात, सो तुम्ही हाऊसवाईफ बनून घरी बसून राहावं अशी माझी इच्छा नाही. जर तुला आणखी शिकायचं असेल किंवा नोकरीसाठी कुठे ऍप्लिकेशन करायचं असेल, सो प्लीज गो अहेड. हा, जर तुझी इच्छा असेल तर. अदरवाईज तुम्ही नका ना काळजी करू, सगळं होईल व्यवस्थित. काल रात्री हा विचार माझ्या मनात आला होता की आता आपण पुढे काय करायचं म्हणून, किंवा आपल्याला काय करता येईल. मग काय ठरवलंयस तू? काही नाही, त्यांनी इथे ठेवलंच आहे ना. आता पुढचंही तोच बघेल. लकी यू. खरंच शुभ्रा, सगळं त्याच्यावर सोडून खुशाल मोकळी होतेस तू. बरं आहे बाबा तुमचं. विश्वास टाकतो आदिनाथ, आणि आतापर्यंत तो मोडून पडावा असं त्यांनी काहीही केलेलं नाहीये.